हॅलो, नमस्कार मंडळी. तर आजचा आपला ब्लॉग असणार आहे उज्जैन, महाकाल आणि बरंच काही असा. सो मी आज पहिल्यांदा विदाऊट नवरा किंवा विदाऊट फॅमिली मेंबर अशी चाललेली आहे. पाणेरीची आमची जी टीम आहे, पाणेरीचे सर, ओनर त्यांच्यासोबत. आणि सकाळी सकाळी मला माझे सासरे पप्पांनी पैसे दिलेत जायला, जे की माझ्या नवऱ्याने अजिबात दिलेले नाही आहेत. तर आणि मी असं का करते, हां, मी असं पण ठरवू शकते. तर मला ते 500 पहिले बघितलंत, इथून पेट्रोलला. सुरुवात आहे. तर नेहमीप्रमाणे मला आजही लेट झालाय, पण मी ओला बुक केली आणि आम्ही आम्ही नाही, मी चालली आहे एकटी. आणि तिथे आमचे सगळे मेंबर्स थांबले असतील कदाचित. सो मी पटकन पळते. माझा ब्लॉग नक्की बघा आणि कसं वाटलं कमेंट करून सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चॅनलला. ठीक आहे, चला भेटूया एअरपोर्टला. हाँ, किधर है गाड़ी? मला अभी आया, अभी आया. खरंच जाम भीती वाटते गाडी आली आहे. कारण मी म्हणजे मी बाय फ्लाईट ट्रॅव्हल अमृतशिवाय कधी केलंच नाही. चला काय नाही. तो सगळी माझी गँग माझ्यासाठी थांबले होते बिचारे. आणि आता मी अर्ध्यांच्या पुढे आले आणि ते लाईनमध्ये थांबले आणि मी पोचले. मी घाबरत घाबरत का होईना मी पोचले. भूक लागली आहे. हो. मला वाटलं सगळ्यात स्मार्ट मीच असेल कारण फक्त ही बॅग कॅरी केली होती, ब्लॅकवाली. पण तुम्ही जर अश्विनीला बघत असाल, ही तिची बॅग आहे 2 दिवसाच्या ट्रॅव्हलची. ही माझी आणि ही तर काय कहर आहे. ही बघा, अजून 2 देऊ. हा, ही अगदी मुलांसारखी चाललेली आहे आणि ही खरंच संसारी बाहेर पिशव्या पिशव्या हातात घेऊन. आम्ही बोलत होते अश्विनीच्या वगैरे बॅग बद्दल, इतकी छोटी सरांची ते मंथली जातात कदाचित तिकडे असेल सगळं साईड, पण त्यांनी एवढीच बॅग कॅरी केली. लॉन्चमध्ये फायनली एक कार्ड चाललंय आणि घरी नवऱ्याचं आलं आणि मी स्मार्टली आतमध्ये आले आणि आता मी खायला बसला नाश्ता करायला. सायली आणि अंकिता आता कार्ड नाही चालले बाकीच्यांचे सुके त्यांचे कार्ड सरांना मी एका नाव ठेवले कारण तुमच्याकडे माझं एकच चाललं, बाकी कोणाचे कार्ड सरांनी 4 जणी आणल्या त्यांच्या कार्ड सोबत. आणि बघ ही चौथी देवी, श्रीदेवी इकडे दिसते. छान नाश्ता करून झालाय, आता आम्ही चाललो. बोर्डिंग सुरू झालंय डायरेक्ट फ्लाईटमध्ये. मी पण साड्या घेतल्यात, त्याच्यामध्ये ड्रेस आहे, नाईट ड्रेस आहे आणि ह्या एवढ्याच गोष्टी मला लागणार आहेत. मेकअप, ज्वेलरी आणि बांगड्या सगळं मी घेतलंय. हिने पण तेच घेतलंय. हां, मी पैंजण ते हिने घेतलं नसेल, मी घेतलंय ते. हिने पण तेच घेतलंय. हिची का एवढी मोठी बॅग? आणि हे माझ्या बॅगमध्ये, माझ्या इतक्याच्या बॅगमध्ये हे राहिले. बरं, एक्स्ट्राचं पण राहिलं हा, कारण मी पाणेरीच्या साड्या घेतल्यात. हिने काय माहिती कोणाच्या घेतल्यात. नाही नाही नाही. पाणेरी 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 काय नाही घेतलं. एक ड्रेस एक्स्ट्रा आहे फक्त. तो पण मिळतो पाणेरीमध्ये. घेतला नसतील, मी तिथलाच आता आणला. घेईन आता घेईन आता घेईन. हा, सुंदर सुंदर मुली बघितल्यावर असं वाटतं की इगोइस्टिक असतं ना एकदम. आपल्या वर्गात म्हणजेच काय, तिने तिच्यामध्ये आम्हाला घेतलंय. हे बघा, हे बघा. असं आहे का? खूप छान क्लायमेट झालंय. सकाळचं ऑलमोस्ट 10:30-11 झालेत आणि आणि खूप छान क्लायमेट झालंय. थोडीफार भीती वाटते. हो, माझी बॅग मी इथे टाकून मी मार व्लॉगरसारखी फिरतीये. खूप छान झालं आहे. नेहमी मी घाबरते, पण आता मी घाबरत नाही आहे कारण 1.5 तासाचा प्रवास आहे. नुसते मोबाईल बाहेर पडलेत. माझं हेड कट होतं आहे का? मला नीट जमत नाही आहे वाटतं हे. पण तुम्ही तसं पण बघणार आहात मला. तुम्ही बघताच 100% बघाल ना. मला असं खाऊ मिळालं. मला 1 छोटंसं. 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 1 छोटंसं.
पोहोचतोय. अगदी 1 तासाच्या आतमध्ये आम्ही पोहोचलोय. त्याच्यामुळे आता लांब करतोय आणि पावसाचंच वातावरण आहे. आमच्याकडे दिवस आहे त्याच्यामुळे अशी व्यवस्था आहे. मागे तुम्ही बघू शकताय काय म्हणता आणि पुढे हे असं होत आहे. खूप छान आहे. आपल्याकडे काही पाणी करण्यासाठी स्वच्छ आपलं इंदोर पण ती फक्त ऍड मध्ये दिसते, बाकी खरंच स्वच्छ आहे की नाही. आम्ही आता आलोय एअरपोर्टला इंदोर फायनल आणि खरंच खूप स्वच्छ, खूप क्लीन, आवडलं. आमची गॅंग निघालेली आहे पुढच्या प्रवासाला. आपण बाहेर आलो, आपल्या गाड्यांसाठी वेट करतोय आणि मला रील शूट करायचं आणि जसं आम्ही ऐकलं फ्लाईट इंडियामधली खरंच खूप क्लीन सिटी आहे आणि मस्त क्लायमेट आहे. थोडंसं पावसाळी असं नाही, आपल्याकडे खूपच पाऊस होता. अशा आमच्या 2 कार आहेत. एक ही आहे आणि एक ही आहे आणि आता आम्ही निघालोय पुढच्या प्रवासाला. चलो, जय श्रीराम. चाय ब्रेक झालेला आहे. हाय, हा काहीतरी पुदिना आणि चहा असा काहीतरी सीन आहे. पुदिना चहा असंही म्हणते, असा काहीतरी तो सीन आहे. आणि सरांचा तो फेवरेट आहे सरांचं फेवरेट आहे पुदिना चहा. हे आहे आमचं हॉटेल. इथे आम्ही स्टे करणार आहे ना. किती वेळ? असा दिवस तरी इथेच आहे, उद्याचं पण इथेच. आता किती वेळ आहे? आता फक्त 20 मिनिटात पटकन आवरा. चला ह्याच बेसवरती आम्ही असे आलो ड्रेसेस घालून. आताचा नाही निघालो तर जयेश सर सांगतील तुमची ही पहिली आणि शेवटी. आधीच असे बघतात माझ्याकडे. ते बघा कोपऱ्यात. आजची ट्रिप जर सक्सेसफुल झाली तर आम्ही गुवाहाटीला जाणार आहोत. ओ, हे बघा कधी या बायका उतरणार काय माहिती. हे बघा, हे मला काय परत आणत नसतात. ही आपली एंट्री आहे. अगदी डिवोशनल वाइब, छान भक्तिमय वातावरण. आपली छान अशी रूम आहे. तिघींमध्ये डिवाइड केले रूम्स. खूप सुंदर फ्रेम्स. मला काढून दाखवते. ठेवू का इकडे चार्जिंगला फोन? हो, फ्रेम्स, वॉशरूम, छान. सो आता पाणेरीच्या साडीची घडी मूर्ती मी आताच तिचे रेटून काढते, कारण मी उज्जैनला आलोय आणि तिथे पाणेरीची साडी नेसणार आहे कॉटनमध्ये, जी कॅरी करायला दिवसभर सगळे टेम्पल्स वगैरे करायला, मंदिरं करायला छान पडेल. हा पल्लू बघतोस. हा पल्लू. सो प्लॅनमध्ये चेंज झालेला आहे परत एकदा. साडी चेंज अचानक. नवऱ्याने घेतलेली साडी आपण नेसलेली आहे. चला. अशा रिक्षा नसतात मुंबईमध्ये. आपल्याकडे आमच्या बघा ह्या अशा असतात. ती गंगा घाट हे नाही खाईन मी. छान गोष्टी आहे. तिला नाही जमणार. आणि छान माहोल. काळभैरव मंदिरात पहिलं आलं. सो पहिलं मंदिर काळभैरव. ब्लॉगची गरज आहे, कारण ही एका वाक्यात उत्तर देऊच शकत नाही. अरे कमाल दर्शन झाले, म्हणजे माझ्या आयुष्यातलं इतकं सुंदर आणि लगेच सरांमुळे
मी इतक्या वेळेला आली आहे, माझं पहिल्यांदा काळभैरवचं दर्शन झालंय आणि खरंच सरांमुळे झालंय. ह्या आधी नाही झालं कधीच. फिरून गेले मी इथून. तुला बोलवलं त्यांनी म्हणून खरंच झालं. बोलवलं मला आणि ते पण इतक्या अर्जंट नोटीसवरती मी आली आहे, जॉईन झाली आहे. छान काळ झाली. काळ भैरव दर्शन खूप सुंदर झाले. आता पुढे सर खरंच थँक्यू. पहिल्यांदा झालंय माझं दर्शन. मी बऱ्याचदा फिरूनच चांगले झाले का नाही? खूपच चांगलं, खूप चांगलं, खूपच चांगलं झालं. मज्जा आली. आता आपण आलोय महाकालेश्वर मंदिरला आणि मी इथे ऐकलंय मी संध्याकाळी खूप छान लाइटिंग आणि सगळ्या गोष्टी असतात. सुंदर. पण आता पण नाही येणं झालं संध्याकाळी येणं, सो मी आत्ता आलोय. इथे ना ब्लॉग वगैरे काढायची, व्हिडिओ फोटो काढायची परमिशन नाहीये. असंच अर्धा बिर्ध कट झालेला चेहरा घेणार. बघा एवढी मेहनत तुमच्यासाठी घेते मी. मला ॲक्च्युली इथे मोबाईलसाठी पण परमिशन नसते, पण आम्ही सरांसोबत आलो आहे तर बऱ्याचशा गोष्टी पॉसिबल झाल्यात. मला माहिती आहे हे दर्शन नसतं, आपण चिटिंग करतो, पण एक बघायला मिळत आहेत. शिवाय तुम्हाला पण दाखवायला मिळत आहेत मला काही गोष्टी. आतमध्ये मला नाही माहीत किती जण आलेत नाही आलेत. मी एवढ्या आतमध्येपर्यंत मी हे पहिल्यांदा बघते, तर तुम्ही पण बघून घ्या आणि लवकरात लवकर इथे या. छान आहे, खूप सुंदर आहे हे सगळं. इथे पाणी प्यायलं की असं म्हणतात की तुम्ही दर्शन केलेल्याची ती साक्षी आहे. हे आहे जुनं महाकाल मंदिर. चला आता नेक्स्ट काय आहे ग? माता मंदिर काहीतरी सांगितलं. आरती चालू आहे, आरतीचा माहोल आहे सगळं. आणि हे माणूस वरती सोडून मी सगळे दिवे लावतात आणि बराच वेळ असतात सर, बराच वेळ ते जळत असतात. हा मिनिटात ते सगळे लावतात. जय महाकाल. आम्ही इथे आलो होतो, छान आरती भेटली. जय हरसिद्धी. इथे सगळे नवस बोलतात. कदाचित बाळांसाठी असेल कारण खूप सारे नंदगोपाल इथे आहेत. आजचा दिवस पूर्ण करतोय आम्ही पाणीपुरी खाऊन उज्जैनची, जी सगळ्यांची इच्छा होती. सायलीचा उपवास आहे. आता आम्ही जेवलोय आणि जेवून खूप वेळ झाला आणि आता मी झोपायला चाललोय कारण उद्या परत निघायचंय बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणी. सो दुसरा व्लॉग पण बघायला विसरू नका आणि हा व्लॉग जर आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब तर कराच. बाय बाय.